राम मंदिर उभारलं, आता अयोध्येत देशातली सर्वात मोठी मस्जिद उभारली जाणार आहे। प्रभू रामचंद्रांच्या मंदिरापासून ही मस्जिद केवळ 25 किलोमीटर दूर असणार आहे। इतकंच नाही तर ही मस्जिद ताज महलापेक्षाही सुंदर असणार आहे असा दावा करण्यात आलाय। हो, कशी असणार ही मस्जिद याचा सविस्तर आराखडा सुद्धा आता समोर आलाय। पाहुयात या मस्जिदीचं प्लॅनिंग, वैशिष्ट्य सविस्तरपणे। मस्जिदीचं नाव असणार आहे मोहम्मद बिन अब्दुल्ला मस्जिद। यावर्षी रमजान महिन्यानंतर या मस्जिदीची पायाभरणी केली जाईल अशी प्राथमिक माहिती आहे। तर ही पायाभरणी थेट मक्का मस्जिदीत नमाज शिकवणाऱ्या इमामे हरम यांच्या हस्ते होणार आहे। अयोध्येपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूर इथे मस्जिद बांधली जाणार आहे। अयोध्या वादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने ही जागा मुस्लिमांना दिली होती। ही मस्जिद पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची असेल। एकूण 5 मिनारीला असणार आहेत, ज्यांची उंची 340 फूट असेल। कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज अशा मुस्लिम धर्मातील 5 आदर्शांचं प्रतीक म्हणून या 5 मिनार बांधल्या जात आहेत। याशिवाय इथे 5 भव्य दरवाजे असणार आहेत। या मशिदीची क्षमता एक साथ 9,000 लोक नमाज पठण करू शकतील इतकी आहे। वेगवेगळ्या कल्चरल कार्यक्रमांसाठी ऑडिटोरियम, कॉन्फरन्स रूम, रजिस्ट्रेशन काउंटर, कॅफेसाठी सुद्धा इथे जागा ठेवण्यात आली आहे। शिवाय दवाखाना, लायब्ररी, म्युझियम आणि टॉयलेट्स अशा सुविधा सुद्धा असणार आहेत। अयोध्या मस्जिद विकास समितीचे प्रमुख हाजी अरफात शेख यांनी सांगितलं की ही नवीन मस्जिद देशातली सर्वात मोठी मस्जिद असणार आहे। पण इथे जगातील सर्वात मोठं कुराण सुद्धा असेल। त्याची उंची 21 फूट आणि रुंदी 36 फूट असणार आहे। इथे एक पूर्णपणे शाकाहारी स्वयंपाकघर सुद्धा असेल, जिथे भाविकांसाठी मोफत जेवण दिलं जाईल। पर्यटकांसाठी सुद्धा इथे स्पेशल टुरिस्ट इन्फॉर्मेशन डेस्कची उभारणी करण्यात आली आहे। रिसेप्शन, कॉन्फरन्स, वेटिंग एरिया, हेड डिपार्टमेंटचे केबिन्स, अकाउंट सेंटर, इन्फॉर्मेशन डेस्क, लॉकर्स याची सगळी सुविधा आहे। तर वजूखाना म्हणजेच टॉयलेट, बाथरूमचा परिसर इतका मोठा असेल की एकसाथ शेकडो लोक इथे फ्रेश होऊ शकतील। याच ठिकाणाजवळ असेल मोठं मत्स्यालय। मशिदीच्या आतील रस्ते एकमेकांना एका खास आकारात कनेक्ट असतील। त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडं लावलेली असतील आणि ठिकठिकाणी लोकांना बसायला जागा केली जाणार आहे। इथे मोठं उद्यान असेल, जिथे इस्लामिक शिल्प असतील। सोबतच याच परिसरात मार्केटही असेल, जिथे कपड्यांपासून ते रोजच्या जीवनात लागणाऱ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा मिळतील। पार्किंगसाठी सुद्धा वेगळी जागा ठेवण्यात आली आहे। तर लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंगचं कॉलेज सुद्धा असेल। मस्जिदीच्या बाजूला कॅन्सर हॉस्पिटल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल सुद्धा बांधलं जाणार आहे। इथे मोफत उपचारासाठी सुद्धा विशेष अशी सवलत दिली जाईल। अशा या प्रोजेक्टची, या मशिदीच्या बांधकामाची जबाबदारी इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन म्हणजेच IICF कडे सोपवण्यात आलेली आहे। पायाभरणीनंतर पुढच्या 5 ते 6 वर्षांत ही मस्जिद तयार होईल। सगळ्यात बेस्ट इस्लामिक वास्तुशैलीत बांधली जाणारी ही मस्जिद ताज महलाला सुद्धा धूळ चारेल असा दावा भाजप नेते आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अरफात शेख यांनी केलाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तिची रचना, भव्यता, एकंदरीत या प्रोजेक्ट बद्दल तुमचं मत काय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।